नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला कुठे घेऊन आले माहितीये का? पांडुरंगवाडीतल्या राधाकृष्ण बिल्डिंग मध्ये अनघा पिसाट यांच्या घरी. अनघा माझी खादाड मैत्रीण आहे. तर अनघा, आम्ही म्हणतोच की चवीने खाणार त्याला स्वादाड देणार. हो, अगदी. तू स्वादाड बरोबर काय काय खादाडगिरी केलीस? म्हणजे काही विचारूच नकोस. म्हणजे लिटरली ब्रेकफास्ट टू डिनर त्यांची इतकी व्हरायटी असते एकतर. सो मला फक्त पिक करायचं असतं कुठलं 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 ते आणि त्यामुळे मी ऑलमोस्ट त्यांचे सगळे डिशेस ट्राय केलेले आहेत. सो म्हणजे नाचणी इडली पासून ते रात्रीच्या पावभाजी पर्यंत सगळं ट्राय केलेलं आहे. आणि माझी फेवरेट म्हणायची झाली तर साबुदाणा खिचडी. म्हणजे इतकी सुंदर साबुदाणा खिचडी, अदर दॅन होममेड. म्हणजे होममेड आपल्या घरी छान बनते, पण त्याच्या नंतर काय बेस्ट असेल तर ती सॉलिडची साबुदाणा खिचडी. मला माझ्या आजीची आठवण आली. मी फोन करून सांगितलं पण होतं व्हिडिओ की माझ्या आजीच्या हातची चव आहे तुमच्या स्वादाच्या खिचडीला. सो खिचडी म्हणजे अगदी अतिशय आवडते. आणि मग त्यांचं नाचणी इडली. आणि मुख्य म्हणजे इफ यू सी ना, स्वादाचं कुठलंही फूड तू ऑर्डर केलंस ना, कधीच आपल्याला पोटाचा त्रास म्हणा किंवा बादलय म्हणा किंवा असं मला आजता काय त्या बाबतीत 6 सिग्मा आहे त्यांचं. एकदम म्हणजे इतकं हायजेनिक फूड. मी आउटसाइड फूड म्हणताच येत नाही त्याला खरं म्हणजे. मी ते होममेड, मी म्हणजे मुलांना पण मी तेच सांगते की हे होममेड आहे म्हणून. तर असं हे काय आई रोज स्वादात हल्ली असं झालेलं आहे त्यामुळे त्यांचं. पण शेमलेसली सांगते मी हे, पण आहे की दिस इज अ फॅक्ट. आणि असं झालंय ना की सगळं रेडीली इतकं छान अवेलेबल आहे, तर मग आय एम सेव्हिंग ऑन माय टाइम. म्हणून तुझ्या गाण्याचा रियाज करू शकते. पण म्हणजे मी टोटली ऑल प्रेझेस फॉर मी. आणि खूप हायजेनिक फूड ॲज आय सेड. आणि सी खाणं गुड फूड खूप जण प्रोव्हाइड करतात, पण ह्यांची मॅनेजमेंट पण इतकी सुंदर आहे ना की आणि व्हेरी ॲडजस्टिंग. मी इतक्या वेळेला त्यांना लास्ट मोमेंटला, आय नो आय शुडंट बी डुईंग दिस, पण मी इतक्या वेळेला लास्ट मोमेंटला त्यांना फोन करून सांगते ना, त्या एकदम पोलाइटली बिचारा सगळं ऐकून घेतात. आणि मग पॉसिबल असेल नसेल आणि ज्या क्षणी पॉसिबल असेल ना लगेच पाठवून देतात. आणि अगदी वेळेत. आणि त्यांचा कधीही डिले नसतो ऑर्डरमध्ये, कधीच डिले नसतो. म्हणजे त्या बाबतीत हे 6 सिग्मा आहे. मी त्यांना रेटिंग देऊन टाकलेलं आहे 6 सिग्माचंच. आणि इव्हन डिनर मध्ये सुद्धा. आणि व्हरायटी तर इतकी सुंदर की इनफॅक्ट आता मी तुला सिक्रेट म्हणून सांगते, त्यांचा मेनू बघून मी घरी काहीतरी, आपण हा मेनू छान आहे, हे काहीतरी आपल्याला घरी करता येईल. हे सिक्रेट बरेच लोक ट्राय करतात. हो, सो इट इज लाईक त्यांचा मेनू बघून मी कधी कधी माझ्याकडे, कारण रोज काय करावं हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक बाईला. सो आय एम लाईक त्यांचा मेनू बघून मी कधी कधी इकडे करते, नाही तर डायरेक्ट ऑर्डर करते. सो इट इज लाईक दॅट. आणि इतकी व्हरायटी मी कुठेच नव्हती बघितली. पण मला सांग की तुला स्वादाट पर्यंत तू पोचलीस कशी? मला आठवतच नाही. म्हणजे आठवतं तेव्हापासून स्वादाट आहे असं वाटतंय मला. तर इट्स लाईक आय डिडंट रिअलाइज इट्स ऑलमोस्ट 4 years. पण म्हणजे मला आठवते एक दुकान बघितलं होतं, मग असंच ह्याच्यावर आलं होतं, व्हॉट्सअपवर यायला लागलं होतं की असं आहे. देन वी स्टार्टेड ट्राय. आणि मग ते ट्राय डे आफ्टर डे करतच राहिलो ऑर्डर. आणि आता तर ते ऑलमोस्ट एव्हरी डे आमचं असतं. आणि त्यांच्या करंजा इज नॉट टू बी मिस्ड. म्हणजे ओल्या नारळाच्या करंजा. म्हणजे आता गणपतीसाठी मी 7 kgs मागवल्यात लोकांना द्यायला म्हणून. आणि जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा आम्ही हावरटासारख्या एक मागवतच गेले. म्हणजे मी लिटरली रोज माझी ऑर्डर होती त्यांच्याकडे. आणि शेवटी मलाच लाज वाटायची, काय आपण रोजच काय. म्हणजे असं पण कधी कधी आम्ही घरी
जोकिंगली मुलगा माझा वगैरे चिडवतो की आई ते म्हणते ती घरात काही करते की नाही. तू जसं म्हणालीस तसं की त्याला असंच वाटेल की आईनेच केलंय ते, आईच्या चवीच्या जवळ जाणार. ऍक्च्युली म्हणजे मी साबुदाण्याची खिचडी तर परत मी मुद्दाम आवडण्यासाठी करते की अगदी घरच्यासारखी, म्हणजे त्यांना ते कान मेक आउट की तू केलीस का त्यांनी केले ते कान मेक आउट. सो इट इज लाईक खरंच खूप सुंदर असतं. क्या बात आहे. म्हणजे खरंच ही एक मोठी कॉम्प्लिमेंट आहे की घरी जे बनतं किंवा आईच्या हातची जी चव आहे ती स्वादात तुमच्यापर्यंत घेऊन येते. आणि एस्पेशली मी का असं म्हटलं, कारण आजीच्या नंतर ना मी खूप ट्राय करायचे की आजीसारखी खिचडी व्हायला पाहिजे म्हणून, पण डायरेक्ट मी ह्यांचीच बघितली म्हणून मी ह्यांना त्या दिवशी त्यांना फोन केलेला स्वादात मला की खूपच सुरेख म्हणजे आजीची आठवण करून दिलीत अगदी तुम्ही. तू कुठले पारंपरिक पदार्थ ट्राय केलेस? पारंपरिक म्हणजे खरवस वगैरे आणि पातोळ्या मागवलेल्या त्या छान. मोदक वगैरे तर असतातच त्यांचे, खूपच छान असतात. पण मला खरवस म्हणजे मिस्टरांना खरवस खूप आवडतो, तर तो अगदी ऑथेंटिक. आणि इव्हन श्रीखंड, श्रीखंड तर मी तुझी रिॲक्शन सॉरी बस ओव्हरच झालं. हीच एक बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे की ऍक्च्युली. पण म्हणजे अगदी खूप ते अगदी म्हटलं ना अगदी ऑथेंटिक होममेड. आणि दॅट इज त्यांचा काय म्हणतात त्याला USP आहे तो की घरचंच वाटतं ते. पण तू आता कसं म्हणालीस की आजी म्हणजे आपण आजीच्या हातचं खाल्लंय, तर तसं आपली मुलं आपल्या हातचं खाणार. म्हणजे हे एक प्रत्येक पदार्थ परंपरेने तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत असतो. मुळात स्वादाटचं हाही एक हेतू आहे की आपले जे म्हणजे पातोळे आहेत किंवा पुरणाचे दिंड आहेत किंवा तू म्हणालीस तसं की खरवस आहे, आणि हे इतके अननोन पदार्थ आहेत ना, आणि हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आपल्याला. कारण त्यांना पिझ्झा माहितीये, त्यांना बर्गर माहितीये, पण हे जे मला मी तुला आठवलं म्हणून सांगते की भापिझा म्हणून त्यांनी एक सॉलिड प्लेट डिश समोर आणली होती मध्ये. आपण घरी रोटी पिझ्झा करतो राहिलेल्या पोळीवर पिझ्झा टॉपिंग, पण त्यांनी भाकरीवर केली होती ती पिझ्झा, म्हणजे भाकरीवरचा पिझ्झा टॉपिंग आउट ऑफ द वर्ल्ड होता. आणि अगेन हेल्दी, म्हणजे गुडनेस ऑफ भाकरी विथ टेस्टी टॉपिंग्स. खूपच सुंदर होतं ते, खूपच. माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी परत परत हे आणावं पिझ्झा. सो इट वॉज डॅम गुड. आणि मुलं पण एकदम खुश आहेत. इव्हनिंग स्नॅक्स म्हटलं की माझ्या मुलांचा आवडतं म्हणजे शेवपाव, दाबेली, हे त्यांचं एकदम फेवरेट. काय स्लायडर मी फर्स्ट टाइम ऐकलं. हा पदार्थ मी ऐकलाच नव्हता, पण तोही खूप आवडतो मुलांना. पण बेसिकली सांगते ना, कुठल्याही एजच्या लोकांना आवडेल असंच म्हणणार होते की कुठच्याही म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत अशा तिन्ही पिढ्यांना घेऊन स्वादात त्यांचं मेनू डिझाईन करत असतात. पण मला एक तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, तू जसं म्हणालीस की विद्या जे ग्रुपमध्ये मेनू टाकते की विद्याचा मेनू काय आहे, तर ते पाहताना काय रिॲक्शन असेल? आधी काय वाटतं तुला की खूप उत्सुकता की काय असेल? मी आय वेट फॉर देअर मेसेजेस. म्हणजे मी उद्याचं प्लॅन करायचं असेल तर आधी मेनू त्यांचा स्क्रोल केल्याशिवाय माझा मेनू मी प्लॅनच नाही करत, खरं सांगायचं तर. आणि इव्हन इव्हनिंग स्नॅक्स सुद्धा असं काय पोटभरीच असेल ना तर डिनरला चाट असते आमच्याकडे. नाहीच म्हणजे शक्यतो आम्ही चाटच मारतो डिनरला. पण चाट खाण्यासाठी यू कॅन से दॅट. आणि कारण दही वडा वगैरे सुद्धा त्यांचा खूप सुंदर असतो आणि तो इतका फिलिंग असतो ना. आणि अगेन कधीच त्रास झाला नाही हा ते खाऊन आम्हाला, त्यामुळे बिंदास खाता येतं विदाउट टेन्शन. बाहेरचं खातोय फूड असं नाही वाटत. आपण सध्या आपण कसं सो कॉन्शियसली आपण अवॉइड करतो बाहेरचं खाणं, पण हे यांच्या बाबतीत असं वाटत नाही की आपण बाहेरचं खातोय. आणि तेलही चांगलं वापरलं जातं, म्हणजे सनफ्लॉवर ऑइल मध्ये सगळे
पदार्थ बनवले जातात, त्यामुळे त्याचंही एक टेन्शन असतं. तर तेही आपलं दूर होतं की चांगलं तेलकट आहे, चिपचिप आहे, असं कधीच नाही असं. आणि इव्हन क्वांटिटी पण त्यांची बऱ्यापैकी आम्हाला तर इनफच होते घरात. आमच्या घरी तर अगदी व्यवस्थित इनफ होते, म्हणजे कधी असं कमी पडत नाही त्या बाबतीत. आणि त्यांचं अजून एक म्हणजे हे काय म्हणतात एकदम बिस्पोक हे पण तुम्हाला समजा पार्टी ऑर्डर्स असतील तुमच्या, तर त्या तुम्हाला कसं पाहिजे, तुमची टेस्ट कशी आहे आधी बोलून प्रॉपर आपल्याला प्लॅन करून मेनू देतात. आणि कारण मध्ये माझ्या आईबाबांचं 50th अॅनिव्हर्सरी झाली तेव्हा मी घरी ऑर्डर केलं होतं जेवण त्यांच्याकडून. इतकं परफेक्ट झालं ना, म्हणजे जास्त नाही की कमी नाही, आणि व्यवस्थित. आणि चव तर ऑब्व्हियसली घरच्यासाठी म्हटल्यावर काही फॅमिलीला पण, इव्हन आमच्या एक्सटेंडेड फॅमिलीजना पण ते खूप आवडलं. म्हणजे अगदी विचारत होते लोक. इव्हन माझ्या मामेकडून तर मालाडून ऑर्डर केली होती. माझी मामी, सो तिने पण मालाडला तिच्या घरी ऑर्डर केली होती त्यांच्याकडून. तिला पण खूप आवडलं. असंच बिस्पोक म्हणतात, तसं पाहिजे तसं तुम्हाला ते देतात. तुम्हाला डिनर हे प्लॅन करून, डिनर व्हॉट एव्हर प्लॅन करून देतात. तुझं सुद्धा स्वादाड बरोबरचं जे असोसिएशन आहे, तर ते त्यालाही ऑलमोस्ट आता 3-4 वर्ष तर झाली. त्यांना 4 वर्ष झाली, तर मला 4 वर्ष झाली. असं आहे. तू कसं बघतेस त्या प्रवासाकडे? म्हणजे आधीच स्वादाड they have spoiled me. Okay, they have spoiled me. म्हणजे आधी थोडं बहुत तरी घरात बनवत होते, आता तर म्हणजे मी अर्ध्या गोष्टी तिकडून अर्ध्या गोष्टी इथून असंच चालू आहे. बट इट्स लाईक गिव्हिंग मी माय क्वालिटी टाइम. मला किचन मध्ये आवर स्पेंड करण्यापेक्षा आय प्रिफर टू बी ऑनेस्ट. करेक्ट. आणि आम्हाला बरेचदा असंही सांगितलं की कस्टमरने, आम्ही ते मागवतो, खातो, आम्हाला कधीही त्याचा त्रास होत नाही. इतकं म्हणजे आपण जसं घरी बनवतो तसंच. आणि आजकाल लोकांना तेच हवं आहे, व्यवस्थित. आणि मुलांनाही ते आवडतंय. म्हणजे तू म्हणालीस की शेवपाव, वडी चाट असेल, भाकरवडी चाट. आणि अजून एक हे आठवलं म्हणजे मला, त्यांनी मध्यंतरी लहान मुलांसाठी, म्हणजे मुलांवर आता आठवलं की लहान मुलांसाठी त्यांनी टिफिन सुरू केलेलं. इतकं हेल्दी व्हरायटी होती ना त्याच्यात. आणि रोज मुलांना डब्यात काय द्यायचं किती मोठा प्रश्न असतो. पीपल कांट फॅथम की आपण किती डिफिकल्ट प्रश्न आहे. कारण एक तर त्यांना आवडीचं पण पाहिजे, अनहेल्दी पण नको, स्पिल पण व्हायला नको, या सगळ्या गोष्टी आपण. पण त्यांनी मस्त प्लॅन केलं होतं ते. तेव्हा सुद्धा मी ऑर्डर करत होते. माझी मुलं तेव्हा शाळेत होती तेव्हा, तर ते पण मी ऑर्डर केलेलं आहे. तेव्हा पण मस्त व्हरायटी मिळत होती त्यांना, आणि मुलांना आवडत होतं मुख्य भाजी. आणि तेच महत्वाचं. एक्झॅक्टली. आणि हेल्दी परत, म्हणजे मुलांसाठी म्हणून ते हेल्दीच होतं आणि इंटरेस्टिंग परत. आणि आता वेगवेगळ्या भाज्या, म्हणजे आता ऋषीची भाजी जी त्यांनी आता घेऊन आले, ते आपल्याकडे नाही जास्त मिळत, किंवा कुठेही आपल्याला बाकीच्या दुकानामध्ये खूप फार कमी प्रमाणात ऋषीची भाजी ऑलमोस्ट लोकांना माहित सुद्धा नसते हल्दीच्या. म्हणजे मी म्हटलं तसंच की हाच हेतू आहे की आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते आता पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचे आहेत, हस्तांतरण करायचं. तर ते काम दे आर डुईंग दिस जॉब व्हेरी वेल. म्हणजे त्याचे हस्तांतरण काम. करेक्ट. स्वादाडच्या सेवेबद्दल काय सांगशील? म्हणजे तुला वेळेत मिळतं हे तू अगदी अमेझिंग आहे सर्व्हिसच्या बाबतीत. काही म्हणजे म्हटलं ना सिक्स सिग्मा, म्हणजे इतकं ऍडजस्टिंग आहेत ना ते, की मला खूप वेळा काय होतं, माझ्या घरच्यामुळेच अचानक दांडी, मग आयत्या वेळेला काय करावं हे हा प्रश्न असतो. आणि मग मेनू छान असेल ना, मोस्ट ऑफ द टाइम्स असतोच, म्हणजे 99% असतोच. मग लगेच मी फोन करून त्यांना सांगितलं. अगदी लास्ट मोमेंटला पण त्यांनी मला अकोमोडेट केलेलं आहे, विच इज व्हेरी अकोमोडेटिंग. आणि ऑफकोर्स त्यांचे स्वतःचे पण हे खूप असतात चॅलेंजेस, पण त्यातून सुद्धा प्रत्येक वेळेला मला अकोमोडेट करून त्यांनी दिलेलं आहे. आणि इन टाइम. आणि मुख्य म्हणजे त्यांची डिलिव्हरी पीपल ऑल्सो इतके डाऊन टू अर्थ, आणि इतके हे ना काय म्हणतात त्याला प्रेझेंटेबल, आणि
काय म्हणतात त्याला, कॉर्डियल आहे, एकदम कॉर्डियल आहे. असं कधी अरे उत्तर नाही किंवा अशी ॲरोगन्सी अजिबातच नाही. एकदम छान डिलिव्हरी पीपल पण त्याचे एकदम छान आहे. सो कुठेच कुठलंच म्हणजे नाव बोर्ड दाखवण्यासारखं काहीच नाही. तू म्हणालीस तसं की तू जेव्हा तुला पाहिजे किंवा कधी कधी आपलं अचानक ठरतं, हो, तर तू म्हणालीस की ऑर्डर तू करतेस आणि तुला मिळालंय, बरोबर आहे. फक्त आपल्या सगळ्या खवय्ये मंडळींसाठी सांगते की प्री बुकिंग करणं गरजेचं आहे, कारण अनघाला मिळालं पण सगळ्यांनाच मिळेल असं नाही, कारण आधी त्या सगळ्यांची व्यवस्था करायला लागते. त्यामुळे प्री बुकिंग करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे एक दिवस आधी तुम्ही फोन केलात आणि तुमची ऑर्डर बुक केलीस की उद्याचा दिवस निवांत घालवा. म्हणून हे मी आय ऑलवेज ट्राय टू कीप दिस इन माइंड. पण असं काहीतरी होतं किंवा आणि एखादा फोन केला समजा नाही नसेल तर म्हणजे ते हेच ठेवून म्हणजे ते बफर ठेवलेलंच असतं की हा कदाचित नसेल अवेलेबल तर मला आय हॅव टू डू समथिंग एल्स असं ते असतंच. पण तरी मोस्ट ऑफ द टाइम्स ते करतात. पण तरी ऍज यू सेड प्री बुकिंग केलेलं आहे ऑलवेज ऑलवेज. ते तर म्हणजे गॅरंटीड तुम्हाला त्यावेळेला येणार म्हणजे येणार इन टाइम डिलिव्हरीज एकदम. आणि अजूनही म्हणजे आपण घरात काही केलं नाही तर मागवतो, पण माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी सांगून ठेवते की स्वादाटनी खोवलेला नारळ आणि शेंगदाण्याचं कूट तर हेही आता उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या. साधारण नाही तुम्ही आधी सांगितलं तर वेल अँड गुड, पण निदान 1-2 तास आधी सांगितलं तरी तुम्हाला ते मिळेल. तर अनघा, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तू सहभागी झालीस, तुझा वेळ दिलास, तर त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.